शारदीय नवरात्र महोत्सव महत्व महिमा अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ सुख गोंधळी नाचताती सोहमिळी द्वैत्य भाव विसरोनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक गोंधळ घालिती स कौतुक एका जनार्दनी नाचे देख। एकनाथ महाराजांनी या अभंगामधून शारदेच्या रूपाचं कार्याचं तिचा महिमा याचे तिचे सामर्थ्य याचे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की ही अनादि असणारी अंबिका आहे, ही भगवती आहे। हिने बोधाची परडी आपल्या हाती घेतलेली आहे, हातामध्ये ज्ञानाचा पोत धरलेला आहे आणि तो उंच पाजळत आहे। तिच्या नावाने लोक उदो उदो तिचा जय जयकार करत आहेत, नाचत आहेत आणि म्हणून हे जगदंबे, हे अंबे, हे मूळपीठ अंबे तू गोंधळाला ये। तुझा गोंधळ व्यास वसिष्ठ सुख यांनी घातलेला आहे, ते देखील या गोंधळामध्ये नाचलेले आहेत, नाचत आहेत। द्वैताचा भाव भेदभाव विसरून सर्वजण एकत्रित खेळत आहेत अंबे। याचा सर्वांचा जर मुकुटमणी कोण असेल तर तो भक्त पुंडलिक आहे आणि 33 कोटी देव याचे नायक आहेत। यातला प्रमुख भक्त पुंडलिक आहे आणि सर्व आनंदाने कौतुकाने तुझा हा गोंधळ नवरात्रामध्ये घालीत आहेत। आदिशक्ती आदिमाया शक्ती सर्व विश्वाची शक्ती मायादेवी हिला एकनाथ महाराजांनी गोंधळाला बोलविलेलं आहे। तिला गोंधळाला बोलवितात, तिला आवाहन करतात, पाचारण करतात। जगतामध्ये 4 प्रकारची आश्रम आहेत आणि या आश्रमाची विभागणी ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासी आश्रम असे या ठिकाणी प्रमुख आश्रम आहेत। येथे ब्रह्मचारी गृहस्थस्य वानप्रस्थो यतिस्था येथे गृहस्थ प्रभावश्च त्वरः प्रयोगाश्रमा ब्रह्मचारी धर्मे गोखावी अक्षरे अक्षरांची त्या ठिकाणी सेवा करावी। विद्वान ज्ञानी नाही तरी व्याकरण तरी निदान शिकलं पाहिजे, प्राथमिक अभ्यास तरी त्या ठिकाणी केला पाहिजे, मगच आपल्याला स श आणि श यातील फरक कळेल आणि मग होणारा व्यवहारात वापर करताना अनर्थः टाळला जाईल। यद्यपि बहुनाधीत तद्यापि पठत्वं पुत्र व्याकरणं स्वजन नमो भूत सकलम सकृच्छ कृत। सुभाषितकार म्हणतात स्वजन म्हणजे आपले जन, स्वजन म्हणजे कुत्रा, सकल म्हणजे सर्व, शकल म्हणजे तुकडे तुकडे करणे, युक्ती शकल लढवणे म्हणजे युक्ती असाही अर्थ होतो, सकृत म्हणजे एकदा, शकृत म्हणजे विष्टा। म्हणून प्रवास, मित्र, विद्या, घर, पत्नी, आजार, औषध इत्यादींची आपल्याला या ठिकाणी गरज असते आणि म्हणून विद्या मित्रम प्रवासेषु भार्या मित्रम गृहेषु व्याधीस तथास्त औषधम मित्र धर्मो मित्रम मृतश्च। ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी वानप्रस्थी तरी संयोगी वियोग संन्यास तो त्याग संकल्पाचा
मी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचारी धर्मामध्ये फक्त अक्षराची सेवा करायची, अभ्यास करायचा, खूप मोठ्या पदव्या मिळायच्या, आपलं सामर्थ्य वाढवायचं आणि त्यानंतर जसं जीवनाच्या 4 अवस्था सांगितली की प्रथमे नारीचितम विद्या, द्वितीय नारीचितम धन, तृतीय नारीचितम विद्या, चतुर्थम किम करिष्यसि. जीवनाच्या पहिल्या अवस्थेमध्ये विद्या मिळवायची, दुसऱ्या अवस्थेमध्ये धनसंपत्ती मिळवायची, तिसऱ्या अवस्थेमध्ये ती संपत्ती धन बसून त्याचा उपभोग घ्यायचा आणि चौथ्याच्या ठाई काही करण्याची नाही, फक्त दान धर्म पुण्य कर्म करायचा. त्याप्रमाणे या ठिकाणी आश्रमी विचार षटकर्म, जे षटकर्म सांगितले आपण ते आश्रमामध्ये, गृहस्थाश्रमामध्ये पार पाडली पाहिजे. आणि वानप्रस्थी आश्रमामध्ये त्या ठिकाणी संयोग आणि संयोगातून पुन्हा वियोग असतो. तर संन्यासी आश्रमामध्ये सर्वस्वाचा त्या ठिकाणी त्याग करावा लागतो, संकल्पाचा त्याग करावा लागतं. मी माझी आठवण पारथा विसरले जायचे अंतकरण, तोची संन्यासी जण निरंतर. जो मी आणि माझे याच्या पलीकडे गेलेला असतो तो संन्यासी असतो. ब्रह्मचारी आश्रम फक्त अक्षरांची सेवा, गृहस्थ आश्रम षटकर्मे करावी. यजन याजन ही षटकर्मे, यजन याजन, अध्ययन अध्यापन, दान प्रतिदान करावे. वानप्रस्थ आश्रमात पत्नी बरोबर वियोग असतो, संन्यासात मात्र त्याग असतो. मी माझी ऐसी आठवण विसरले पार्था जयाचे अंतकरण, पार्थ तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याला खरा संन्यासी म्हणतात की जो मी आणि माझे पण विसरून जात असतो, तो संन्यासी खरा. संन्यासी भगवी कपडे, पांढरी कपडे परिधान केले म्हणून संन्यासी होत नाही. रंगावर संन्यासत्व अवलंबून नसतं. सन्य म्हणजे त्याग, सन्य आस म्हणजे सर्वस्वाचा त्याग, त्याला संन्यासी असं म्हटलं जातं. की एकदा एका ठिकाणी सोन्याची अंगठी पडलेली होती. त्या ठिकाणी एक बाई आली धुवायला, तिने अंगठी पाहिली, ती उचलली नाही. एक परीट आला, तिने पाहिलं, तिने पण ती अंगठी उचलली नाही. एक छोटा मुलगा, त्यांनी पण उचलली नाही. पण एक संन्यासी तिथे हातपाय धुवायल्यानंतर त्यांनी ती अंगठी पाहिली. त्याला वाटलं आपल्याला तर उपयोग नाहीच आहे, पाणी स्वच्छ दिसतंय, याचा कोणाला तरी उपयोग म्हणून त्यांनी त्याला पर्टाला सांगितलं. तेव्हा त्या पर्टाने सांगितलं की मी गेली 8 दिवसापासून नाही, 1 महिन्यापासून ती अंगठी त्या ठिकाणी पाहतोय, परंतु दुसऱ्याच्या कष्टाचं फुकटचं सापडलेलं मला नकोय म्हणून मी हात लावला नाही. आणि बघा, म्हणजे परीट असून त्याची वृत्ती ही संन्यासाची आहे आणि इकडे संन्यास असून देखील परिटाची त्याची वृत्ती आहे. आणि म्हणून तो दुसऱ्याला त्या ठिकाणी काय करतोय, ती अंगठी दाखवतो. परद्रव्ये परणारी याचा धरी विटाळ हे परिटाचं विधान आहे. आणि म्हणून संन्यास म्हणजे सर्वस्वाचा परणारी, परधन याचा विटाळ धरणारा तो खरा संन्यासी असतो. सोने रूपे आम्हा मृत्विके समान, माणिक पाषाण खडे जैसे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की सोने रूपे आम्हा दिवट्या छत्री घोडे, हे तो बऱ्यात न पडे. सोने रूपे आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आमच्या पुढे आता सोन्या रुपयाला किंमत राहिलेली नाही, तर आमच्याकडे फक्त एकच सोनं आहे, साहित्य सोनी याच्या खाणी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून गृहस्थाश्रम साधू संतांची सेवा करावी, नामसंतन कीर्तन करावं. त्याचबरोबर स्वाहाकार स्वाधाकार म्हणजेच देवकार्य पितृकार्य हे झालेच पाहिजे. नाही तर घर स्मशानभूमी व्हायला वेळ लागत नाही किंवा त्या घरालाच स्मशानभूमी असं समजलं जातं. न युक्तिप्रो पादोदकम कर्दमानीन वेदशास्त्र ध्वनी गर्जितानी स्वाधाकार विवर्जितानी स्मशान तुल्यानी ग्रहानी तानी. कुळ धर्म विधी निषेध हे सांभाळावे. सरळ मार्ग यामध्ये सापडलेला असतो. कुळ धर्म चाळी, विधी निषेधात पाळी. विधी निषेध कुळधर्म या सगळ्यांचं आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. मग सुख तुझं सरळ दिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग आपोआप त्या ठिकाणी तुला सर्व सुख प्राप्त होईल. जागरण गोंधळ घालावा हा एका साधकाच्या भक्ताच्या नाथ महाराजांच्या म्हणून आपण मनात विचार आला. आणि मग नाथ महाराज त्यांच्या मनात विचार आल्यानंतर
मग कुलदेवतेचा विचार आला. आपल्या प्रत्येकाचे कुलदैवत, कोणाचा खंडोबा असतो, कोणाची अंबाबाई असते, कोणाचा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे, कोणाची लक्ष्मी माता आहे, कोणाचा खंडोबा, मंजुबा, असे वेगवेगळ्या प्रकारचे देव आपली कुलदैवत असतात. तसं आपल्या कुलदैवतेची नाथ महाराजांना आठवण आली. प्रथम देवीचा भक्त, त्यांना म्हणजे देवीचे भक्त होते, त्यांना आमंत्रण दिलं, त्याची तारीख निश्चित केली, त्यांची दक्षिणा त्या ठिकाणी ठरवली, गोंधळ्यांना बोलवलं, त्यांची तारीख ठरवलेली आहे, नातलगांना बोलवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे, गोंधळांनी त्याचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. मग मंडपवाले, स्पीकरवाले, त्यांनी ती तारीख घेतलेली आहे. सर्व जो लागणारा किराणा माल आहे, पात्र आहे, सगळी पाण्याची वगैरे सगळी सोय त्या ठिकाणी केलेली आहे आणि सगळेच त्यांच्याबरोबर कामाला लागलेले आहेत आहे. आणि त्या ठिकाणी एक मोठा मंडप घालण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. तो मंडप कसा होता? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, 4 वेदांचा फुलवारा बांधिला हो, शास्त्र पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला हो. म्हणजे या ठिकाणी स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांचा देखील या ठिकाणी काय केलेलं आहे? गोंधळ घातलेला आहे. याच्यामध्ये मंडप दिलेला आहे. यांचा मंडप करून 4 वेदांच्या रंगमाळा, फुलवारा बांधलेला आहे. याच्यामध्ये खूप अध्यात्म आहे. शास्त्र, पुराणे, अनुवाद करतात. आता मंडपात उंच आसन देव्हारा मांडलेला आहे. त्या ठिकाणी शारदीय नवरात्र, अंबादेवी असेल, रेणुका असेल, यांचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे? उंच देव्हारा बांधलेला आहे. त्या ठिकाणी चौक भरून आसनावर कळश ठेवलेला आहे. वरती प्रेमाचा चांदव धरलेला आहे. ज्ञानाची गादी बसवण्यास दिलेली आहे देवीला. त्यावर आदिमाया बसविलेली आहे. चांगली वेळ पाहून गोंधळ मांडलेला आहे. तो नवरात्रामध्ये मांडलेला आहे. ज्ञान वैराग्याचा फुलवारा बांधलेला आहे. त्या ठिकाणी जे ज्ञान आहे, विश्वातलं ज्ञान आणि वैराग्य यांचा फुलवारा बांधलेला आहे. चंद्र सूर्य यांचा पोत पाजळलेला आहे. शुद्धासन घालून त्यात रवी आंबा बसून त्यावरती आंबा बसून तिची त्या ठिकाणी पूजा केलेली आहे. आणि म्हणून जगदंबाची त्या ठिकाणी अशा प्रकारे पूजा केलेली आहे. स्वानंदाच्या ताटी धूप दीप पंचारती हो. स्वानंदाचं त्या ठिकाणी ताट केलेले, त्याच्यामध्ये धूप दीप पंचारती घेतलेली आहे. ओवाळली माता विठाबाई पंचभूती हो. म्हणजे त्या ठिकाणी विठाबाई येई हो विठ्ठले माझे माऊली येऊ. आणि म्हणून विठाबाई माऊलीला त्या ठिकाणी ओवाळलेलं आहे. तुझे तुझ पावले माझा नवस पूर्वी आताव. हे देवी, हे माता, हे अधिमाया शक्ती, हे माया शक्ती, आता मी तुझी मनोभावाने आराधना केलेली आहे, पूजा केलेली आहे. तेव्हा तुझा नवस मी आता पूर्ण केलेला आहे. तेव्हा आता मी केलेला माझाही नवस तू त्या ठिकाणी काय कर? माझी इच्छा पूर्ण कर, माझी अपेक्षा पूर्ण कर, माझी मनोकामना पूर्ण कर. गोंधळही आले. गोंधळी कोण कोण आलेले? जीव, मानव आले. शिव, देवही आलेले आहेत. शिवही संबळही आणिला. शिवाने, भगवान शिवाने त्या ठिकाणी काय केलं आहे? हा शिव संबळ आणलेला आहे. पंचप्राण दिवटे लाविले हो. आपल्या पंचप्राणाचे दिवटे त्या ठिकाणी दिवे जे आहेत ते पंचप्राणाचे हे दिवटे लाविलेले आहेत. 2 त्या ठिकाणी 2 मोठाले म्हणजे नेसाचे हिलाळही पण लावलेले आहेत. हिलाळ म्हणजे मोठमोठाले, आपण त्याला टेंबे वगैरे म्हणतो, तशा पद्धतीने हिलाळ लावलेले आहेत. सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ. त्या ठिकाणी चांगली वेळ पाहून हे जगदंबा, हे अंबा माता, तुझा मी गोंधळ मांडलेला आहे. पंचप्राणाचे दिवटे, दोन्ही नेत्रांचे हिल्लाळ. दोन्ही नेत्र म्हणजे प्रत्यक्षात पंच हिल्लाळ आहे. 33 कोटी देवचामुंडा, 8 कोटी भैरव होती. या गोंधळाला कोणाकोणाला पाचारण केलेलं आहे, आव्हान केलेलं आहे, बोलवलेलं आहे, कोण कोण आलेले आहेत? 33 कोटी देव,
देवचामुंड आलेले आहेत, अष्टकोटी भैरव हो, अष्टकोटी जे भैरव आहेत ते देखील आलेले आहेत। आरत्या कवड्या करती पुष्पांचा वर्षाव, त्या ठिकाणी आरत्या करायला कवड्या करायला लागलेल्या आहेत, पुष्पांचा वर्षाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत आहेत। नारद तुंबर गायन ब्रह्मानंद करीती गंधर्व, त्या ठिकाणी अजून कोण कोण आलेले त्यांची नावं सांगताना नारद महर्षी आलेले आहेत, तुंबर त्यांच्या बरोबर गायन करण्यासाठी आले। त्या ठिकाणी ब्रह्मानंद लागली टाळी, कोण देहा ते संभाळी, ब्रह्मानंदाचा तो आनंद महोत्सव त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत। आणि या गाण्यासाठी प्रत्यक्षात स्वर्गातील गंधर्व देखील आलेले आहेत। वंदी चरण रज तेथे तुकयाचा बांधव हो, त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी मी काय करत आहे तर या चरणाचं वंदन करत आहे, त्यांना नमस्कार करत आहे। सर्व देवगण गंधर्व गोंधळाला उभे आहेत, सर्वजण त्या ठिकाणी गोंधळाला सुरुवात होत आहे। सर्व देव गंधर्व देवगण सगळे त्या ठिकाणी गोंधळासाठी उभे राहिलेले आहेत, गोंधळाला बोलवलेले आहेत। या बाबतीत गोंधळा येई हो जगदंबे, मूळ पीठ तू आंबे, हे आंबे तू माझ्या गोंधळाला यावे, मी तुला आव्हान करीत आहे, तू मूळ पीठ आहेस आंबे, तुझे 3.5 पीठ आहे, एक कोल्हापूर, दुसरं माहूरगड, तिसरं तुळजापूर, चौथी वनी दिंडोरी। त्याचप्रमाणे त्यांची उत्पत्ती कशा प्रकारे झाली तेही आपण आता यापुढे पाहू। कोल्हापूर हे पूर्ण पीठ आहे, सर्व ऋषींनी त्या ठिकाणी यज्ञ केला होता आणि यज्ञाचा आविर्भाग हा फलस्वरूपात ज्यावेळी प्रसाद आला त्यावेळी तो कोणाला द्यायचा, आणि म्हणून त्या ठिकाणी कोल्हापूरची हे काम भृग ऋषी यांनी सत्यलोक ब्रह्मदेव ऋषींचा कुणी त्यांचा सत्कार केला नाही। भृग ऋषी हे तो प्रसाद देण्यासाठी सत्यलोकात गेले, ब्रह्मलोकात गेले, त्या ठिकाणी ऋषींचा सत्कार नाही, अपमान केला आणि म्हणून त्यांना शाप दिला। त्या ठिकाणी रजोगुणी ब्रह्मदेवाला सांगितलं तुझी पृथ्वीवर कुठेही मंदिर बांधलं जाणार नाही, तुझी पूजा केली जाणार नाही। भगवान शंकराकडे गेल्यानंतर देखील कैलासात शंकर पार्वती एका आसनावर बसलेले पाहिल्यानंतर ते त्या ठिकाणी भृग ऋषीला आवडलं नाही आणि म्हणून लोकाला तुमचं जर असेच दर्शन होणार असे होईल, शंकर गण तू तमोगुणी आहेस, तू वैकुंठात विष्णूकडे गेला, विष्णूला आनंद, परंतु त्या ठिकाणी शंकराला त्यांनी शंकरापासूनही ते शेवटी विष्णूकडे गेले आणि वैकुंठात आल्यानंतर शंकराला त्याने अगोदर सांगितलं तू तमोगुणी आहेस, पण विष्णूकडे आल्या मात्र विष्णूंनी पूजा केली, कारण साधू संत येती घरा तोची, दिवाळी दसरा किंवा धन्य आज दिन झाले, संतांचे दर्शन झाले, पापा तापा तुटी गेली, दैन्य गेले उठा उठी, म्हणजे धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाटे त्याचे आलिंगन देवे, कदा न सोडावे चरण त्याचे। आणि म्हणून असा असणारा भगवान विष्णूने आधारात ते केल्यानंतर मी लक्ष्मी डावलोनी केली परोती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढावली वक्षस्थळाची वाखाती चरणरज, म्हणजे मी लक्ष्मीला दूत माग सारलं आणि माझ्या प्रिय भक्ताची, माझ्या सेवकाची, त्या ठिकाणी मी ऋषींची, माझ्या प्रिय ऋषींची लात माझ्या छातीवर घेतली आणि त्याचीच खून म्हणून देवाच्या छातीवर जी एक खूण आहे ना, तर ती प्रत्यक्ष या ठिकाणी भृग ऋषींनी मारलेली लात आहे। अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, म्हणून उदाहरणार्थ ब्रह्मदेव सावित्री या ठिकाणी ज्यावेळी स्वर्गात गेले होते त्यावेळी हळदी समारंभ होता, लक्ष्मीच्या नवऱ्याने त्या ठिकाणी काय झालं तर मान सन्मान दिला नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण इथं कशाला आलोत, अपमान करायला आलोत का, लक्ष्मीला मान न दिल्यामुळे पाय लक्ष्मीच्या हाती। यापुढे लक्ष्मीने सांगितलं की मी ब्रह्म वृंदाच्या घरात राहणार नाही, राहिली तरी त्यांना समाधान देणार नाही, विष्णू त्यांना ताडण करणार नाही। मग लक्ष्मी रुसून कोल्हापूरला आली आणि त्या ठिकाणी येऊन लक्ष्मीने त्या ठिकाणी तपश्चर्या साधनाला सुरुवात केली। तेव्हा त्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर हे पूर्ण पीठ कोल्हापूरचं आहे,
म्हणून जे 3.5 पीठ आहेत त्यापैकी या ठिकाणची ही थोडक्यात कथा अशी आहे. दुसरे पूर्ण पीठ माहूरगड. एक वेळ संध्याकाळी संध्या करण्यासाठी रेणुका गंगा किनारी त्या ठिकाणी रेणुका गंगा किनारी पाणी आणण्यासाठी गेलेली असताना त्या ठिकाणी काही गंधर्व जलक्रीडा करत होते. आणि ज्यावेळी रेणुकाने हे पाहिलं त्यावेळी तिच्या लक्षात आलं की अरे हे गंधर्व या ठिकाणी प्रणय क्रीडा जलक्रीडा करत आहेत, अप्सरा जलक्रीडा करत आहेत आणि तिच्या मनात पाप निर्माण झालं. आणि हे ज्यावेळी त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाला आज्ञा दिली आणि रेणुकाचं शिरछेद केला. त्या ठिकाणी तिचं शिर उडवलं, पुन्हा ते जोडलं, तो भाग वेगळा आहे, उडविलं, तीच ही रेणुका माता होय. म्हणजे जिचं शिर उडवलं, ज्या ठिकाणी उडवलं तीच ही रेणुका माता होय. तिसरे पूर्ण पीठ तुळजापूर. रामायणामध्ये ज्यावेळी रावणाने सीतेचं हरण केलं, वनवासात असताना हरण केल्यानंतर भगवान प्रभू राम हे त्या ठिकाणी लक्ष्मण सीतेच्या शोधात चाललेले असताना हे सीते, हाय सीते म्हणून राम दयामाया मोकलून रडत होता. त्यावेळी पार्वतीने खाली पाहिलं आणि सांगितलं, बघा भगवान शंकर, तुमचे जे देव आहेत ना, तुम्ही म्हणताय ना भजन करी महादेव रामपूजी सदाशिव, ज्या रामाची तुम्ही पूजा करता आहे भगवान, तो राम आता बायकोच्या शोधासाठी शोक करत आहे आणि तो रडत आहे. म्हणजे तो पूर्ण अवतार ईश्वराचा नाही, तो देव नसावा. आणि म्हणून सांगितलं की चला आपण खाली जाऊन त्यांची काहीतरी गंमत करू. भगवान शंकराला माहित होते, भगवान शंकर तिथंच तपाला थांबले. ते म्हणते तुला परीक्षा घ्यायची तर तू जा, माझा काय पेपर नाही, मी काय परीक्षेला येणार नाही. शेवटी ही पार्वतीने लीला केली. त्या ठिकाणी सीतेचं अतिशय सुंदर देखणं, हुबेहूब सीता, आवाज वगैरे सर्व काही. आणि पुढून येताना सीता दिसली. त्यावेळी लक्ष्मण म्हणतो, दादा सीता आली, दादा सीता दिसली बघा पुढून. त्यावेळी भगवान प्रभू रामचंद्राने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्या ठिकाणी पाहिलं सुद्धा नाही, फक्त एवढेच म्हटले प्रभू रामचंद्र. काय म्हटले माहिती सीताला काय म्हटले पहा, की तू का आई येथे, तू का आई येथे, तू इथे का आलीस आई, तू इथे का आलीस आई. आणि मग पार्वतीला कळालं, अरे आपल्याला प्रभू रामचंद्राने ओळखलेलं आहे. तीच ही तुळजापूरची तुकाई देवी पूर्ण पीठ आहे. कळालं. तिसरे अर्धे पीठ म्हणजे वणी, दिंडोरी, त्वरित प्रसन्न होणारी, साक्षात्कारी. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू अंबे. आपणच गोंधळाला यावी, आनंदी आहात हे प्रथम चरणातच सांगतात. आनंदी अनादी म्हणजे जसं तुम्ही अनादी म्हणजे खूप पुरातन आहे, जुनं आहे, हे अंबिका, हे भगवती, हे तुझे नाव आहे. 6 पदार्थ अनादी आहे. कोणकोणते पहा, त्यात 2 प्रकार आहेत. एक अनादी अंत, ब्रह्मज्ञानाने जिचा नाश होत नाही ती, म्हणजेच ती अनादी अनंत. ब्रह्मज्ञानाने जिचा नाश होत नाही ती अनादी अंत. हिचे 2 प्रकार आहेत, एक दैवी आणि एक जैवी. अनादी ब्राह्मणाने जिचा नाश होतो, ब्रह्मज्ञानाने जिचा नाश होतो, म्हणून ती अनादी संत होय. दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ए प्रपद्यन्ते, माया मेता तरमतिते. अंबिका म्हणजेच आई, मुलाचे लाड पुरवणारी, जे लढियाचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे अंबिका तुम्ही श्रीमंत आहात आणि तुम्ही आमचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहात. म्हणून ही अंबे श्रीमंते, निज जन कल्पलेते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे अंबे कसे आहेत, तुम्ही म्हणजे निज ज्ञानाने परिपूर्ण आहात, श्रीमंत आहात आणि ग्रंथाचं निरूपण करण्यासाठी हे अंबेला
हे देवी तुम्हाला मदत कर म्हणून तिला नमन करतात। भगवंतात आणि भगवतीत फरक नाही, म्हणजे देवी आणि देवामध्ये फरक नाही, फरक नाही। तिने ब्रह्माला व्यवहारात आणली, तिच्यामुळे जगत निर्माण झाली, ती सर्वांची जननी आहे। बोध हातात घेऊन दारोदार फिरत आहे, बोध ज्ञान, सर्व विश्वाचं ज्ञान ती आपल्या हातामध्ये घेऊन काय करत आहे, दारोदार फिरत आहे। पोत हातात ज्ञानाचा आहे, जो तिच्या हातात जो हिल्लाळासारखा जो पोत असतो ना हातामध्ये, तो कशाचा पोत आहे, नुसता पोत नाही तर तो ज्ञानाचा पोत आहे। ज्ञानरूपी दिवा घरोघर ती लावित आहे, ज्ञान जीवनातील सर्वात मोठे धन आहे। आणि म्हणून न चोर हर्यम न चोर हर्यम न च राज हर्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनं सर्वधनं प्रधानम माता शत्रुस पिता वैरी येन बालो न पठितः न शोधते सभामध्ये हंसमध्ये बकुथा। हे अंबे, हे जे धन आहे नाही ज्ञानरूपी तुझ्या हातातलं, याचं हरण असंच घडतंय का की एखाद्याने 2-4 डिग्र्या मिळवल्या, तर MA झाला, MPhil झाला, PhD झाला, डॉक्टरेट झाला, आणखी काय झालं असेल, आणि काय झालं, रात्री काल डिग्र्या होत्या पण सकाळी ना एका चोर आला आणि चोराने काही न नेता डिग्र्याच पळून नेल्या। असं घडत नाही, विद्या पळून नेलं जात नाही, म्हणजे चोर त्याचं हरण करू शकत नाही। राजाला वाटलं टॅक्स बसावं किंवा काही करावं, राजा आला म्हटला, दंड केला असेल, हे तुझ्या डिग्र्या दे मला सगळ्या, देतात का डिग्र्या, देतात का, राजा सुद्धा ते घेऊ शकत नाही। असं घडलं का, रात्री काल माझ्याकडे 10 डिग्र्या होत्या आणि आज सकाळ उठलं तू एकच डिग्री आली का, भावाने दादागिरी करून 2 डिग्र्या चोरून नेल्या किंवा दादागिरीने नेल्या। म्हणजे भाऊ सुद्धा आपलं त्याचं काय करत नाही, हरण करत नाही। आणि विद्याचं आपल्याला कधीही आपल्या डोक्यावर ओझं होत नाही, जेवढी बुद्धिमत्ता जेवढं ज्ञान असेल, आणि ते वायाला सुद्धा जात नाही। आणि जसं आपण लोकांना देऊन रोज रोज तसं ते त्या ठिकाणी वाढतं। आणि म्हणून हा ज्ञानाचा पोत तुझ्या हातात आहे। तुझे भक्त जे जे कार नाचतात, कोण कोण जे जे कार करतात, कोण कोण नाचतात आपण पाहू। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, माझ्यासारखे आणखी कोण कोण गोंधळ घालतात,